नमस्कार. कॉम्प्युटरच्या जगात आपण नेहमीच काही नावं ऐकतो. आय5, रायझन, कोर्स. पण यांचा नेमका अर्थ काय? चला तर आजच्या या माहितीच्या प्रवासात कॉम्प्युटर प्रोसेसर्सच्या नावामागचं आणि आकड्यांमागचं गुपित उलगडूया. बरं, नवीन लॅपटॉप किंवा फोन घ्यायला गेल्यावर अशी नावं हमखास समोर येतात नाही का? इंटेल आय5, रायझन 5, स्नॅपड्रॅगन ही सगळी नावं ऐकून थोडं गोंधळायला होतं, पण यांचा नेमका अर्थ काय हे समजून घेणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी प्रोसेसर बनवणाऱ्या दोन मोठ्या कंपन्यांबद्दल बोलू. मग जनरेशन आणि नवीन सिरीज यातला फरक समजून घेऊ. त्यानंतर पीसी व्यतिरिक्त कुठे कुठे प्रोसेसर असतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी कोर्स म्हणजे काय आणि ते महत्त्वाचे का असतात यावर नजर टाकूया. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. पर्सनल कम्प्युटर प्रोसेसरच्या मार्केटमध्ये खरं तर दोनच मोठ्या कंपन्यांचा दबदबा आहे. एक आहे इंटेल आणि दुसरी आहे AMD. आणि गंमत म्हणजे या दोन्ही कंपन्यांच्या प्रोसेसरची नावं बऱ्यापैकी सारखी वाटतात. इथे बघा, इंटेलकडे कोर i3, i5, i7 अशी सिरीज आहे, तर AMDकडे रायझन 3, रायझन 5, रायझन 7 अशी सिरीज आहे. म्हणजे नावांमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेऊया. प्रोसेसरमध्ये जनरेशन बदलणं आणि नवीन सिरीज येणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. यातला फरक काय आहे तो पाहूया. एक उदाहरण घेऊया. समजा इंटेलने त्यांचा पहिला i3 प्रोसेसर बनवला. त्याला त्यांनी म्हटलं इंटेल i3 फर्स्ट जनरेशन. काही काळानंतर त्यांनी त्यात थोडेसे बदल केले, थोडी सुधारणा केली आणि बाजारात आणला i3 सेकंड जनरेशन. असेच छोटे छोटे बदल होत गेले आणि थर्ड, फोर्थ अशा जनरेशन्स पुढे येत गेल्या. म्हणजे बघा, अगदी सोपं आहे. प्रोसेसरमध्ये थोडेसे बदल केले, थोडी सुधारणा केली की झाली एक नवीन जनरेशन तयार. पण जेव्हा प्रोसेसरच्या ताकदीमध्ये आणि काम करण्याच्या पद्धतीत प्रचंड मोठा म्हणजे अगदी आमूलाग्र बदल होतो ना, तेव्हा i3 वरून थेट i5 सारखी एक पूर्णपणे नवीन सिरीज बाजारात येते. हाच तो खरा फरक आहे. आणि हो, हे जनरेशन आणि सिरीजचं गणित फक्त मोठ्या डेस्कटॉप कम्प्युटर्सपुरतं नाहीये. आपण जे स्मार्टफोन रोजच्या रोज वापरतो ना, त्यांच्यातही हेच तत्त्व लागू होतं. जसं की अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये आपल्याला स्नॅपड्रॅगन प्रोसेसर दिसतात. ॲपलच्या जुन्या आयफोन्समध्ये A13 बायोनिक चिप होती, मग त्यात सुधारणा होऊन A14 बायोनिक चिप आली. आणि आता तर ॲपलच्या कम्प्युटर्समध्ये त्यांची स्वतःची M1 चिप आलेली आहे. या सगळ्यांमध्ये जनरेशन आणि सिरीजची संकल्पना अगदी सारखीच काम करते. चला, आता प्रोसेसरच्या आत डोकावूया. त्याच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाबद्दल बोलूया. तो म्हणजे कोर. हा कोर म्हणजे नेमकं काय प्रकरण आहे? तांत्रिक भाषेत सांगायचं तर कोर म्हणजे मुख्य प्रोसेसरच्या आत असलेला एक छोटा पण स्वतंत्र प्रोसेसरच. त्याचं काम असतं दिलेली कामं पूर्ण करणं. पण थांबा, हे सोप्या भाषेत समजून घेऊया. कल्पना करा की प्रोसेसर म्हणजे एक मोठं घर आहे आणि या घरात खूप साऱ्या खोल्या आहेत. यातली प्रत्येक खोली म्हणजे आपल्या प्रोसेसरचा एक कोर. आणि प्रत्येक खोलीचं म्हणजे प्रत्येक कोरचं काम ठरलेलं आहे, एक वेगळं स्वतंत्र काम करणं. घरात कसं असतं, एका खोलीत म्हणजे एक किचनमध्ये जेवण बनत असतं, तर दुसऱ्या खोलीत कोणीतरी टीव्ही बघत असतं. बरोबर? अगदी तसंच प्रोसेसरमध्ये होतं. एक कोर गाणी वाजवण्याचं काम करत असतो, तर त्याच वेळी दुसरा कोर चॅटिंग सांभाळत असतो. प्रत्येक काम वाटून घेतलं जातं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकत्र जोडून पाहूया. जास्त कोर असण्याचा नक्की फायदा तरी काय होतो? यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की प्रोसेसरमध्ये जितके जास्त कोर्स असतील, तितकी जास्त कामं तो एकाच वेळी अगदी सहजपणे सांभाळू शकतो. याचाच अर्थ जास्त कोर्स म्हणजे जास्त चांगली मल्टीटास्किंग. म्हणजे एकाच वेळी गाणी ऐकणं, मित्रांशी चॅटिंग करणं आणि बॅकग्राऊंडला एखादी फाईल डाउनलोड करणं, ही सगळी कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय होतात. तर मग याचा अर्थ असा घ्यायचा का की ज्या प्रोसेसरमध्ये सगळ्यात जास्त कोर्स आहेत, तोच प्रोसेसर नेहमीसाठी सर्वोत्तम असतो? जरा विचार करा, कारण उत्तर नेहमीच आपल्या गरजेवर अवलंबून असतं. पुढच्या वेळी नवीन काहीतरी माहिती घेऊन नक्की भेटू.